पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। एक मराठा, लाख मराठा। मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। या साखळी उपोषणास उत्स्फूर्तपणे समाजातील महिला, पुरुष, तरुण, तरुणी उपस्थित राहत असल्याने उपोषणाची व्याप्ती वाढत आहे। या उपोषणाला शुक्रवारी ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला असून जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणास सुरुवात केली। दरम्यान माहेगाव देशमुख येथील आकाश काळे यांनी प्रहार पक्षाचा व योगेश लांडगे यांनी शिवसेना शाखा प्रमुख पदाचा राजीनामा देत शासनाचा निषेध केला आहे। यावेळी गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरात अनेक नागरिकांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला आहे। यावेळी आरक्षण नसल्याने मराठा समाजातील युवक युवती व त्यांच्या कुटुंबांची होणाऱ्या वाताहतीबाबत अनेक मराठा बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सरकारने मराठा समाजाचा संयम पाहिला आहे, आता अंत पाहू नये असे ठणकावून सांगितले। शनिवारी संपूर्ण गावात मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याचे व येत्या काळात गावात गाव बंद करण्यात येणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले। यावेळी संतोष उगले, योगेश लांडगे, योगेश शिवाजी पाणगव्हाणे, प्रल्हाद राणोबा काळे, भारत पाणगव्हाणे, बाबूराव लांडगे, गणेश लांडगे, आकाश काळे, किरण देशमुख, प्रमोद कदम, संदीप प्रल्हाद काळे, अभिषेक लांडगे, प्रदीप लांडगे, शुभम काळे, योगेश पाणगव्हाणे, संभाजी अशोक काळे, रोहित संभाजी काळे, वैभव बाळासाहेब काळे, रोहन विठ्ठल काळे, तुषार लांडगे, निखिल लांडगे, अक्षय लांडगे, आशुतोष लांडगे, अवधूत जाधव, दिगंबर गावित्रे, कृष्णा दाभाडे, निलेश काळे, शुभम बोरनर, आकाश पाणगव्हाणे, शरद पाणगव्हाणे, रवी पाणगव्हाणे, बाळू बोरनार, गौरव मुटकुळे, उमेश लांडगे, रुद्रा उमेश लांडगे, गणेश कदम, प्रितेश काळे, राजेंद्र देशमुख, सागर सोनवणे, बाळासाहेब पाणगव्हाणे, अशोक भगुरे, महेश वाणी, रुद्रा निळकंठ, सौरभ बाळासाहेब काळे, वैभव खंडू काळे, साई जाधव, मिथिलेश काळे, सार्थक लांडगे, धनंजय लांडगे, गौरव लांडगे, नितीन लांडगे, आबासाहेब पाणगव्हाणे, जितू रणसिंग, यादव काळे, अरुण काळे, किरण चांगदेव पाणगव्हाणे, दिगंबर काळे, अक्षय पाणगव्हाणे आदी उपस्थित होते। विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। काल माहेगाव देशमुख येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काल मळेगाव येथील कैलास नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपण आपल्या साखळी उपोषणाचा शुभारंभ करून काल हे सर्व मराठा समाजाच्या वतीने माहेगाव देशमुख असेल, कोपरगाव तालुका असेल, महाराष्ट्र राज्य असेल, आपण हे साखळी उपोषण आपल्या मराठी समाजासाठी चालू केलेलं आहे, पुढच्या भवितव्यासाठी चालू केलेलं आहे। आणि आता उद्या दिनांक 28/10/2023 माहेगाव देशमुखच्या सर्व मराठी समाजाच्या वतीने आपण कॅन्डल मार्चचा निर्णय उद्या घेतलेला आहे। कॅन्डल मार्च आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता करणार आहोत। त्यानंतर आम्ही आंदोलन हे अति तीव्र करणार आहोत। जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ठोस भूमिका जर घेतली नाही तर आंदोलन हे अति तीव्र राहील। याची केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। काल मी स्वतः आकाश काळे, मी आणि योगेश लांडगे आम्ही स्वतः दोघांनी आमच्या पदांचे राजीनामे काल लेखी स्वरूपात जाहीर केलेले आहे। माझी जेवढे पद अधिकारी असेल मी कोणाला बळजबरी नाही करत, त्यांनी राजीनामे देऊन टाकावं। जर आपल्याला आरक्षण जर भेटत नसेल तर हे पद आपल्याला काय उपयोगाची।
तर आज हे आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये जे आंदोलन आज करंजी असेल, टाकळी असेल आणि चास असेल, आपलं मायगाव देशमुख असेल, गावोगावी चालू झालेलं आहे. तर हे आंदोलन जे आहे आपले खालकर भाऊसाहेब आहे, विनय भगत साहेब आहे, असे भरपूर आपले कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये चालू झालेले आहे. आणि आपले जरांगे पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. माहेगाव देशमुख येथे कालपासून जे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहेत, मराठा समाजाला जे आरक्षण मिळण्यासाठी. खरं तर या अगोदर पण कोपरगाव तालुका असेल, जिल्हा असेल, महाराष्ट्रात सगळीकडेच आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाले. त्यामध्ये जे मनोज जरांगेंनी जे आंदोलन जे चालू केलं होतं, त्यांना शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं का 1-2 महिना आम्हाला वेळ या ठिकाणी द्यावा. परंतु शासनाकडून अजून त्यांना आरक्षण या ठिकाणी शासनाने जाहीर केलं नाही. तर शासनाने लवकरात लवकर हे आरक्षण जाहीर करावं आणि जे महाराष्ट्रभर जे आंदोलनं या ठिकाणी गावोगाव जे चालू आहेत हे थांबवावे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना जी आरक्षणाची मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य करून या ठिकाणी आरक्षण द्यावे, अशी मी शासनाला या ठिकाणी, राज्य शासन व केंद्र शासन या दोन्हींना पण या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो. सकल मराठा समाज मायगाव देशमुख यांच्या वतीने साखळी उपोषण या ठिकाणी आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे. त्यांनी जे साखळी उपोषण चालू केलेलं आहे ते पूर्ण उद्या काल 10 वाजल्यापासनं तर आता जवळपास 10 वाजलेले 24 तास त्यांचे साखळी उपोषण हे चालू आहे. मराठा आरक्षण मिळावं ही प्रमुख भूमिका घेऊन या ठिकाणी पूर्ण कोपरगाव तालुक्यामध्ये, कोपरगाव शहरामध्ये जे काही गावं असतील त्या ठिकाणी साखळी उपोषण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मराठा आरक्षण अभी नाही तो कभी नाही अशी एकंदरीत परिस्थिती आलेली आहे. आपण बघितलं गेली 30 ते 40 वर्षापासून मराठा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं झालेले आहेत. परंतु अद्याप पावे तो कुठलाही ठोस निर्णय मराठा आरक्षणाबाबत झालेला नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची सत्ता येऊन गेली, येत आहे आणि भविष्यात देखील येणार आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका कोणतंही सरकार घेत नाही. हे काही मायगाव देशमुख आहे, हे इथलेच लोकप्रतिनिधी आहे याच गावामधील. माझी त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे का आपला दबाव आहे, शेवटी आपल्याला मानणारा वर्ग आहे. जी काही कळकळीची मराठा समाजाची विनंती आहे, आपण देखील एक मराठा समाज म्हणून आहे, आम्हाला तुमचा नेहमी आदर आहे. परंतु आपण देखील मराठा समाजाच्या भावना, कोपरगाव तालुक्यातल्या भावना आणि संबंध वेगवेगळ्या गावामध्ये जे काही साखळी उपोषण चालू आहे त्यांना आपण भेटी देऊन त्या ठिकाणी राज्य सरकारकडे आपल्यामार्फत काय जेवढा 100% प्रयत्न करता येईल तो पाठपुरावा करावा, लोकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या अशी मी या सकल मराठा समाज मायगाव देशमुख यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो.